सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 10 वाजलेले आता मी निघालेलो आहे। आज तुम्हाला शनी महाराजांचं दर्शन करून आणतो। शनी देवाला निघालोय, शनी शिंगणापूरला। बऱ्याच दिवसापासून चाललो होता प्लॅनिंग जायचं, आज निघालो। आज सुट्टी आहे। आता पहिल्यांदा आपण जाणार आहे लोणीला। लोणीवरून मग राहुरी मार्गे कोलार, राहुरी आणि शनी शिंगणापूर असा रूट राहणार आहे आपला। शनी शिंगणापूर हे अहिल्यानगरमध्ये। आज 26 जानेवारी असल्यामुळे मुलं ही शाळेतून आता घरी चाललेले आहे। हा लोणी कोलार हायवे, आपण या हायवे डायरेक्ट कोलारला निघणार आहे। मी शाळेत आलो होतो मुलीच्या, आज तिला पण सुट्टी आहे, मग तिला पण घेतलं स्कूलमधून। शनी शिंगणापूर इथून काय आता जवळ आहे आम्हाला, 40 किलोमीटर आहे लोणीवरून। तिला पण घेतलं, शंभू सोबत आहे, शंभूला सुट्टी होती। अहमदनगरचं आता नामांतरण झालंय, आता ते अहिल्यानगर असं नाव ठेवलेलं आहे। आता इथून पुढे अहिल्यानगर याच नावाने अहमदनगरला ओळखलं जाईल। लोणी हा परिसर पूर्ण बागायती, आजूबाजूला पूर्ण ऊसाचे प्लॉट आहे। साखर कारखाना असल्यामुळं ऊसाची शेती जास्त आहे इथं। या रोडला जास्त गर्दी राहते, ट्रकांची, कारण हा शॉर्टकट, हा लोणीवरून संगमनेर मार्गे नाशिकला जातो हा पुढे, जास्त राहते रोडला। कोलार मध्ये आलो, मेन हायवे लागलो। हा अहिल्यानगर मनमाड हायवे, हा समोर कमान दिसते ना, गाडीवाला तर मध्ये चालू आता। तिथं भगवती मातेचं मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे। इथं नवरात्रीला 9 दिवस यात्रा भरते, लांबून लांबून भाविक येत राहत इथं कोलारच्या देवीला। आणि इथं समोर आहे ना स्पेशल भेळीचे स्टॉल आहे, वल्ली भेळ, सुकी भेळ, 1 नंबर भेळ भेटते इथं। ती आता थांबू आपण, आता टाइम नाही आहे अजून। सकाळी चहा घेऊन निघालो होतो, बरं 12 वाजले, अजून नाश्ता नाही केलेला। आता नाश्ता करायचा आहे, पाहूया कुठं तरी हॉटेल, पण आता 12 वाजले तर नाश्ता भेटणार नाहीये, शक्यतो आता जेवणच करूया। या हायवेचं काम तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ सांगितलं तसं आहे, इथं वर्षानुवर्ष काम चालू राहतं, तर हायवे अजूनपर्यंत तयार नाही झालेला आहे। एवढा वर्दळीचा हायवे हा, पण मग काम नाही होत। आता हा पूल आहे ना, हा शिंगलच आहे, त्याच्यामुळे इथं एवढं ट्रॅफिक लागते। समोरून जर मोठी गाडी आली तर डबल गाडी इथं जास्त बसत नाही, आणि नेहमी आपल्यावरती ट्रॅफिक जाम राहते। हा पूल एकदम सिंगल पूल, गाड्यावाल्या अजिबात पाहून चालत नाही। पुढून गाडी आली तरी याने ओव्हरटेक करून गाडी दाबली। घाईच काय राहते, लोकांना काही कळत नाही। थोडंसं घरातून लवकर निघलं तरी चालतंय। आज पूर्ण दिवस आपल्याला रिलॅक्स आहे, आज काही घाई नाही। आज हॉटेलला सुट्टी असल्यामुळे मग जायचं काही एवढं घाई नाही आहे। निवांत दर्शन करून रिटर्न यायचं आहे। शनी शिंगणापूरला काय होतं,
देवाची जी मूर्ती ही बाहेर एकदम ओपन मध्ये असल्यामुळं गर्दी होत नाही, लांबूनच दर्शन होतं. त्यामुळे किती पब्लिक असलं तरी जास्त गर्दी होत नाही. शनिदेव एकमेव असे देव आहे की त्यांचं चौतारा हा एकदम ओपन आहे, कुठल्याही प्रकारचं मंदिर नाही, काय नाही. तुम्हाला माहितीच असेल की इथं घरांना दरवाजे नाहीये. जे शनी शिंगणापूर जे एरिया आहे तेवढा गावचा, तिथं कुठल्याही घरांना दरवाजे नाहीये, सगळे ओपनच राहतं, समोर दरवाजा नाही राहत, सगळे देवाच्या भरोश्यावर आहे. म्हणजे ती परंपराच आहे पूर्वीपासून. तिथे कुठल्याही प्रकारची चोरी होत नाही किंवा काही असा प्रकार घडत नाही, सगळे देवाच्या भरोश्यावर राहते ते. त्याच्यामुळे दरवाजे कुठल्याही घरांना तुम्हाला दिसणार नाही शनी शिंगणापूरमध्ये आल्यानंतर. इथून इकडं हायवेचं काम झालेलं आहे जवळपास, मध्ये आधी आहे खरं, पण काही काही पॅच झालेलं आहे. राहुरीत आलोय आता. राहुरीपासून आता पुढं आपल्याला एक लेपला एक टर्न घ्यायचा आहे, 4-5 किलोमीटर आहे आता. त्यानंतर मग आपण हा मेन हायवे सोडून सोनाई हायवे लागणार आहे. ब्रेकर खूप मोठे मोठे, गाडी टेका कधी खाली. अशा कारणाने जास्त ट्रॅफिक लागते. आता डायरेक्ट त्या साईडवरून या साईडला आलं, काही गरज आहे का? सरळ चाललं असतं, वळायचं आहे तर अगोदरच पाहायचं, मध्येच गाड्या घालायच्या, मग ट्रॅफिक होतं. रॉंग साईडवाल्यांचा तर काही विषयच नाही राहत. आता इथून आपण लेफ्ट घेतला, ही चौफुली आहे, सरळ गेला तो अहिल्यानगरला, आणि आता पण इकडं आता सोनाई शिंगणापूर हायवे घेतला हा. ह्या मार्गे जायचं म्हटल्यानंतर आपल्याला घोडेगाव लागतं. पुढं गेल्यावर घोडेगाव मार्गे पण आपण कान्होबाच्या मडीला जाऊ शकतो. कान्होबाची मडी, मोठा देवी, ही 2 देवस्थान आपले होतात. जर सकाळी जर लवकर निघलं तर मग हा पूर्ण सर्कलच तयार होतो, पूर्ण दर्शन होतं. आज आपल्याला फक्त शनी शिंगणापूर करायचं असल्यामुळं निवांत निघलं. असं मला जर जायचं असलं ना तर मी काय करत राहतो, सकाळी लवकर निघलं ना, सकाळी समजा जर 5-6 वाजता जर निघलं तर मग नेवासा मार्गे जात राहतो मी. नेवासावरून मोठा देवी झाली की नंतर कान्होबाच्या मडीला यायचं, नंतर शनी शिंगणापूर करायचं आणि घरी यायचं, असा हा रूट राहतो आमचा. आज फक्त शनी शिंगणापूरच करायचं असल्यामुळं बाकीचा काही प्लॅनिंग नव्हता. त्याच्यासाठी मग पूर्ण दिवस लागतो, सकाळी लवकर निघावं लागतं, तेव्हा मग तो रूट पूर्ण होतो आणि निवांत दर्शन पण होतं. हा हायवे पूर्वी सिंगलच होता, आता हा फुल आहे ना, हा सिंगल आहे. आणि नंतर मग इकडं पुढं आता हायवे पूर्ण काम झालेलं आहे, एवढा सुंदर रोड झालेला आहे, पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट रोड आहे, डबल पदरी रोड झाला. अजिबात ट्रॉफिक नाही, गर्दी आहे पण मग ट्रॉफिक नाही, एकदम निवांत चालते सगळ्या गाड्या. रोड मोठा असल्यामुळं ट्रॉफिकचं काम नाही पडत. आणि रोडही खूप सुंदर आहे, नवीनच काम झालंय बहुतेक हायवेचं. मला जवळपास 7 वर्ष झाले
7 वर्षापूर्वी आलो होतो, त्यानंतर काही वेळच नाही भेटला यायला. तर मग आजच चाललोय. जास्त लांब नाही आहे, घरापासून एक साधारणतः 90-95 किलोमीटरच आहे. काय लांब माणूस लवकर जातं पण जवळच्या देवाला जात नाही. इकडचा पण परिसर एकदम मस्त आहे. असं थंडीचे दिवस असल्यामुळं थोडी हिरवळ आहे अजून. आता इथं आम्ही ना जेवायला आलोय आणि नाश्ता करायचा होता पण नाश्त्याला काही भेटलं नाही. जेवणाचा टायमिंग झाला, 1 वाजला आहे दुपारचा. आता मसाला पापड ऑर्डर केली. मसाला पापड ऑर्डर करून आता पनीर मसाला आणि शेवभाजीची ऑर्डर दिली. आपलं जेवण आता इथं आलेलं आहे, पनीर मसाला आणि शेवभाजी. पटापट जेवण करूया आणि निघूया इथून. चला आता जेवण झालं, बाहेर आलो. इथे गाय वासराचं असं मस्त आम्हाला हे दिसलं. किती सुंदर आहे पाहिजे. गाय पण आहे आणि वासरू पण आहे. आता निघायचं, ऊन खूप झालंय. थंडी तर तशी आता गायबच झाल्यासारखं वाटतंय, एवढं ऊन लागतंय दुपारच्या टायमिंगला. आता इथून काही 15-16 किलोमीटरच राहिलंय शनी शिंगणापूर. शनी शिंगणापूरचं मेन जे गाव आहे जवळचं सोनई आहे. सोनई म्हटलं तरी लक्षात येतं. गुगलवर ॲपवर सर्च केलं तर सोनई शिंगणापूर हे लोकेशन लक्षात येऊन जातं, दिसतं त्याच्यावर. सोनईमध्ये आलेलो आहे आपण आता. सोनई गाव आहे सोनई. आता सोनईपासून काही 4 किलोमीटर शनी शिंगणापूर आहे. समोर एक कमान आहे पहा, जुन्या काळातले कमान असं, आणि त्याच्यावरती घड्याळ बसवलेलं आहे. जुन्या पद्धतीनं ते घड्याळ चालतंय. पुढे एक असं चरखा टाईप चाक लावलेलं आहे आणि हा बैल जो आहे हा बहुतेक सेकंद काट्याचं काम करत असेल. हा बैल पूर्ण फिरत राहतो आणि मग ती घड्याळ चालू आहे त्याच्यावर, आणि लाईव्ह आहे घड्याळ चालू आहे. आता सुद्धा टाइम दाखवतोय त्याच्यामध्ये. पूर्वी बनवलेलं असेल बहुतेक ते. एकदम सुंदर आहे. इथे साखर कारखाना असल्यामुळं बैलगाड्या ट्रॅक्टरची गर्दी राहतेच या टायमाला. ह्या रोड पूर्ण गावातून जातोय ना, मग जास्तच गर्दी. आज 26 जानेवारी आणि रविवार असल्यामुळं पब्लिक पण जास्तच राहणार आहे. काय सुट्ट्या असल्यानंतर गर्दी राहतेच. ते 2 दिवस शनिवार रविवार तशी गर्दी राहतेच. आता शनी शिंगणापूरचा गेट आहे. आता आपण शनी शिंगणापूरला निघालो. इथून 3 किलोमीटर शनी शिंगणापूर राहिलं. आता इथून हा परिसर जो आहे शनी शिंगणापूरचा चालू होतो. रोड एक नंबर आहे, त्याच्यामुळं वेळच नाही लागला यायला. बराच टाइम वाचला आमचा. नाही तर पूर्वी काय होतं, एकदम सिंगल रोड होता, त्याच्यामुळं मग खूप वेळ लागायचा मेन हायवे सोडल्यानंतर. इथं काहीतरी येतं एक कमान आहे, टोल घेत आहे बहुतेक. काही ग्रामपंचायतीचं काही टोल असेल, त्या गाड्यांकडून घेतलं. पण आमच्या गाडीला काही हात नाही केला. आमची MS-17 आहे, आम्ही लोकल आहे. बहुतेक लोकल गाड्यांचा टोल नसेल घेत, फक्त जे बाहेरून जे भाविक येत आहे, बाहेरच्या गाड्या ज्या असतील त्यांच्याकडूनच घेत असतील बहुतेक. काहीतरी पावती असेल 10-20 रुपयाची. लोकलचा हा फायदा होतो.
बरंच आता डेव्हलप होत चाललं शनी शिंगणापूर. पूर्वी एवढे हॉटेल आजूबाजूला असं काही सुविधा नव्हत्या. बरेचसे हॉटेल पण झाले आणि भारी वाटतं. आजूबाजूला परिसर पण असं हिरवागार आहे. पाण्याची चांगली आता पहिल्यापेक्षा चांगली सोय झाली. कारखाना असल्यामुळं ऊसाची शेती जास्त केली जाते इथं. आता आपण शनी शिंगणापूरमध्ये प्रवेश झालेला आहे आपला. ही माझ्या मी लेफ्ट साईडला पाहत आहे हे मंदिर आहे. आणि आता पुढं आपण गाडी पार्क करायला पाहूया कुठं जागा भेटते आपल्याला. पार्किंगचं काही एवढं टेन्शन नाही इथं. बऱ्याचशा ठिकाणी जागा आहेत आणि फ्री पार्किंग आहे. कुठं इथं पार्किंग आहे, मोठी पार्किंग आहे सगळ्यात, आणि फ्री आहे, पार्किंगचे पैसे नाही घेते. आणि बाकीचे दुकानं आहे, स्टॉल वगैरे, तिथं पण गाडी पार्क करून देते ते. फक्त त्यांच्या दुकानातून आपण काही पूजेचं सामान आहे ते घ्यायचं राहतं. जास्त असं काही लूटमार होत नाही शनी शिंगणापूरमध्ये. एकदम व्यवस्थित आहे. बऱ्याच ठिकाणी बोर्ड लावलेले फ्री पार्किंग म्हणून. आता आपण आहे ना पुढं पार्किंग करू गाडी. मी नेहमी त्याच साईडला करत राहतो. इकडून गाडी निघायला परत प्रॉब्लेम येतोच, कारण इथं पार्किंग मोठी आहे, गर्दी जास्त राहते पार्किंगमध्ये. ही उजव्या साईडला जी पार्किंग आहे फुल झालेली आहे. थोडं पुढं जाऊया, कमानीच्या पुढं नदी आहे ना, नदीच्या पलीकडून गेलं ना तिथं पार्किंग करत राहतो मी गाडी नेहमी. एकदम शांतता वाटते. चालू एकदम शांत परिसर आहे. घाई नाही, गडबड नाही, गर्दी नाही. सुट्टीमुळे पब्लिक आहे भरपूर, पण मग असं गर्दी नाही वाटत. पूर्ण रोड वगैरे असं मोकळे, अतिक्रमण नाही बिलकुलच रोड. पण इथं गाडी पार्किंग करणार आहे. इथं बराचसा बदल झाला. पहिले दुकानं नव्हते या ठिकाणी. इथं बरेचसे जागा मोकळे, इथंच पार्किंग करू. गाडी काढायला सोपं होतं. लई गर्दी असली की लई प्रॉब्लेम होतो गाडी काढायला. पण समोर पार्क इथं लावून देऊ, सगळं लावून देऊ समोर. पुढं हे मंदिर आहे शनिदेवाचं. त्याला आता गाडी इथं लावून देऊया आणि निघूया दर्शनाला. शूज चप्पल काय असेल ते तिथं फ्री स्टँड आहे मंदिराचेच, तिकडंच काढू चप्पल. थोडंसं आपल्याला पुढं आता चालत यावं लागतं. पूर्वी इथूनच दरवाजा होता आतमध्ये मंदिरात जायला. आता माझ्या लक्षात आहे ना की कुठून एंट्री होणार आहे, कारण हे पूर्ण बंद केलेलं आहे. पूर्वी इथं समोरूनच आतमध्ये जाता येत होतं, डायरेक्ट मंदिरात प्रवेश होता. ते पूर्ण बंद केलेलं आहे इकडून. आता नेमकं मेन गेट कुठं आहे काही लक्षात नाही येते. चला थोडंसं पुढं जाऊन विचारून घेऊ गेट कुठल्या साईडला आहे. गेटच लक्षात आहे ना आमच्या, नेमकं कुठं आहे, पाठीमागं आहे का पुढं होतं. पुढून तर पूर्ण पॅक आहे, इकडं तर काही दिसत नाही. मग पाठीमागच्या साईडने प्रवेश आहे का काही माहीत नाही. चला थोडंसं अजून पुढं चालू. इकडं पाठीमागं आहे म्हणता येते दादा. त्यांना विचारलं, फोटोग्राफर येते. हा, या कमानीतून आतमध्ये जायचं आहे. त्या साईडला गेट आहे वाटतं, मग अंडरग्राऊंड आहे बहुतेक. चला जाऊन पाहूया तरी. हा, इथून हे अंडरग्राऊंड आहे, हे मेन प्रवेश आहे इथून. हे बा, इथून आतमध्ये जायचं आहे, मग पलीकडे निघाल. पूर्वी कसं होतं, रोडवरूनच डायरेक्ट मंदिरात प्रवेश व्हायचा. आता हे अंडरग्राऊंड बनवलेलं आहे आतमध्ये. आता रोडच्या खालून चाललो आहे आपण, वरती रोड आहे. हे भारी बनवलं, एकदम मस्त झालं. गर्दी व्हायचंच काम नाही राहिलं. एकदम थंड हवा आहे इथं, गार लागतंय. इथून वरती जायचंय परत. आता खाली आलो, आता परत वरती चढायचं आणि डायरेक्ट आता मंदिरातच प्रवेश होईल. आता आपण मंदिरात आलो. हा मंदिर परिसर आहे पूर्ण. इकडे हे समोर मंदिर आहे, हे शनिदेवाचं मंदिर आहे. इथून आतमध्ये जायचं आहे. आता आपण मेन मंदिरामध्ये आलेलो आहे. या मंदिराचं प्रवेश गेट आहे समोरचं. गर्दी नाही आहे जास्त.
हे पाही शनिदेवाची मूर्ती आहे समोर. लांबून दर्शन घेता येतं, निवांत, जवळ जायची गरज नाही पडत आहे. आणि इथं हे जे तीळ काय असतं ते देवाचं इथं व्हायचं आहे आपल्याला. आणि तेल जे आहे तेल पण इथंच वाहून द्यायचं आहे. तिथं खाली त्यांनी ऑटोमॅटिक सिस्टीम केलेली आहे, बहुतेक मोटर वगैरे बसवलेली असेल. जे आपण तेल इथं टाकतो हे शनिदेवावर याचा अभिषेक होत राहतो कंटिन्यू. हे पहा इथं तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. हे पहा शनिदेवावर इथं अभिषेक चालू आहे, कंटिन्यू तेल हे चालू राहतं. तुम्ही तिथं टाकलं की हे तेल ऑटोमॅटिक देवावर येतं. आता देवाच्या जवळ जायची काही गरज नाही, लांबूनही चांगलं दर्शन होतं. आणि हे जे आता देव मूर्तीजवळ दिसत आहेत हे VIP दर्शन आहे. इथं पूर्वी कसं होतं, सगळे वरती चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेत होते, पण मग आता थोडंसं काही त्यांनी नियमात बदल केला, कारण गर्दी जास्त होती. तर चौथऱ्यावरती एवढ्या भाविकांना दर्शन घेणं शक्य होत नव्हतं. तर मग आता मूर्तीचं अशी लांब, म्हणजे मूर्तीपासून दर्शन लांब केलं त्यांनी. आणि हा सगळे VIP दर्शन आहे, तुम्ही पास घेऊन दर्शन घेऊ शकता. आणि हा सभा मंडप आहे. इथं विठ्ठल रुक्मिणी, राम सीता हनुमान यांच्या मूर्ती बसवलेल्या आहे. त्यांचं दर्शन करून मग असं आता बाहेर पडायचं आहे आपल्याला. हे पहा एवढी सुंदर मूर्ती दिसते ना, उन्हामध्ये एवढी चमकते मूर्ती, आकर्षक आहे एकदम. फुल तेल कंटिन्यू मूर्ती चालू राहतं. आता इथून आपण बाहेर पडतोय आणि इथं नारळाची बर्फीचा प्रसाद भेटतो. प्रसाद काउंटर आहे समोर, तर आपण घेणार आहे प्रसाद तिथून. हे प्रसाद काउंटर आहे समोरचं. 20 रुपये पॅकेट प्रमाणे बर्फी भेटते. आणि एवढी सुंदर बर्फीची क्वालिटी. ताज्या नारळाची बर्फी बनवतात. जे नारळ आपण देवासाठी वाहतो तर ते फोडून नाही देत, ते सगळे जमा करून घेतात आणि त्यापासूनच ही बर्फी बनवतात. ही पहा या अशा प्रकारे ही बर्फी आहे. ही पॅकेट आहे, 20 रुपयाला एक पॅकेट आहे. तर दर्शन झालं, प्रसाद घेतला, आता निघालोय बाहेर. एकदम मस्त दर्शन झालं. जास्त काही गर्दी नव्हती आतमध्ये, त्याच्यामुळे दर्शन लवकर झालं आणि निवांत झालं. पुजारी वगैरे कोणीही घाई गडबड करत नाही दर्शनाला. निवांत दर्शन करा, निवांत जा. फोटो व्हिडिओग्राफीला काही अडचण नाही, करू शकता. इथं प्रसाद वाटप चालू आहे, बहुतेक अन्नदान करत असतील. आता संस्थांचं एक असं कोणी भाविक भक्त करता हे माहीत नाही, पण चालू आहे. त्याला आता इथून बाहेर पडायचं. समोर परत आपण त्याच अंडरग्राऊंडमधून बाहेर जाणार आहे आपण. आणि समोरची जी नदी आहे ती पण पाहूया कशी आहे काय आहे. बऱ्याच वर्षानंतर आलोय तर मला बऱ्याच इथं आता नवीन दिसत आहे. आणि पूर्वी हे काही नव्हतं इथं, पूर्ण मोकळं होतं इथं. समोर आता नदी आहे, हे स्वच्छ केलं. हे पूर्वी नव्हतं असं. आणि पूर्ण इकडं आता हे बांधकाम करून भारी बनवले एकदम. मंदिरातून बाहेर आल्यानंतर इथं आरामात बसू शकतो थोडा वेळ. ही नदी आहे समोरची, मंदिराच्या आतमधलाच परिसर आहे हा. पूर्ण कंपाऊंड आहे आणि मंदिराच्या आतमधलं एरिया आहे सगळं. ही अशी नदी बनवली, स्वच्छ केली एकदम. नदी म्हणजे हा वडाच होता, आता एकदम व्यवस्थित बांधकाम करून पूर्ण गार्डन वगैरे बनवलंय. साईडने पूल बनवले यायला जायला. आणि इथं पाणी अडवलेलं आहे, पाणी स्वच्छ आहे एकदम, कुठल्याही प्रकारची घाण नाही पाण्यामध्ये. तुम्ही हातपाय वगैरे धुवू शकता इथं. हा असं मंदिर परिसर आहे. चला आता निघायचं आहे. दर्शन झालं, सगळं फिरून झालं, बसलो थोडा वेळ इथं आणि आता निघालोय परत. मुलीला परत हॉस्टेलला सोडवायचं आहे. 5 वाजेपर्यंतच टायमिंग आहे, त्याच्यामुळे आता थोडीशी गडबड करावं लागेल. 2:30 वाजले आता. इथंच अजून 1-1.5 तास लागेल जायला. आणि थोडासा वेळ आता शॉपिंग पण करावं लागेल बाहेर आलोय तर. इथून बाहेर जाण्याचा मार्ग आहे. आपण
बाहेर पडलो. एकदम भारी बनवलं, छान वाटलं. दर्शन पण शांततेत झालं. इथं सगळे दुकानं आहेत. मला काही खरेदी करायची असेल तर सगळ्या प्रकारचे दुकान आहेत. आमची खरेदी करून झालेली, आम्ही निघालो आता. पटापट निघायचं आहे. 5 वाजेपर्यंत हॉस्टेलला कसल्या परिस्थितीत पोहोचण्याचं टायमिंग राहतो. 5च्या नंतर घेत नाही मध्ये ते, त्यामुळे 5च्या आत्ता पण एंट्री करावं लागेल. स्कूलचे आणि हॉस्टेलचे नेम खूप कडक आहे, त्याच्यामुळे आता निघूया पटापट. बैलगाड्या आल्या समोर. थोडंसं आता आपण अलीकडूनच टर्न घेऊन पुढच्या साईडला निघूया. बैलगाड्यांना बराच वेळ लागेल, त्यांच्या मागं चालावं लागेल बराच टाईम. इथून काढून घेऊया गाडी. जय शनेश्वराय नमो नमो. चला परत एकदा दर्शन घेऊ लांबून आणि निघूया. इथे गावामध्ये कुठल्याही घराला दरवाजा नाही. व्हिडिओमध्ये लक्षात येतं की नाही, समोर आता बिल्डिंग आहे, ही पहा, दरवाजा नाही आहेत, फक्त पडदे टाकलेले आहेत, पडदे लावलेले. फक्त दरवाजा, मेन जो दरवाजा आपण आपल्या घराला राहतात तसे दरवाजे राहत नाही, फक्त पडदे लावलेले आहेत. हे पाहिजे सगळ्या जेवढे तुम्हाला वर दिसत असले बिल्डिंग, दरवाजे नाही आहे त्यांना. आता आपण रिटर्न सोनईमध्ये आलोय. मला मी येताना जे दाखवलं होतं ना घड्याळ, हे पहा आता समोर व्यवस्थित दिसेल. आता येताना मला अचानक लक्षात आलं ते, हे पहा बैल जो आहे हा फिरतोय, कंटिन्यू फिरतोय, मी जसं सेकंद काटा फिरतो त्या टाईप. हे पहा घड्याळ चालू, भारी बनवलेलं आहे. तर सोनई गावात आलो आपण परत. आता जो रूट आहे आपला जाण्याचा तो सेम रूट आहे, त्याच रूटने आपल्याला परत यायचं आहे. आता आपण परत मेन रोडला आलोय. आता इथून आपण राईड घेणार आहे. राईड घेऊन आपण जाणार आहे लोणीला. जड वाहतूक जास्त राहते, जड वाहतूक जास्त या हायवे. चला आता परत थोडंसं आता नाश्त्याचं काहीतरी नाश्ता करावा लागेल. सकाळचा नाश्ता राहिला तर जेवण केलं, आता नाश्त्याचं पाहूया. ते इथं हॉटेलला थांबले. आता इथं लवकरात लवकर नाश्ता करू निघायचं. अजून 4 वाजलेले, अजून आपल्याला साधारणतः 25 किलोमीटर रनिंग आपलं बाकी आहे. चला आता नाश्ता झाला, नाही तर निघूया. हे आता आलो आपण, तो मी तुम्हाला जाताना पूल दाखवला होता ना, तोच हा पूल आहे. पूर्ण साईड पॅक आहेत. मी आता रॉंग साईडने आलो, पण काही पर्याय नाही. मला झालं उशीर, 4:30 वाजले. आता हे ट्रॉफिक किती असेल माहीत नाही आहे, त्याच्यामुळे मी आता रॉंग साईडने गाडी घेतलेली. मला काही विलाज नाही, मला अर्जंट जायचं असल्यामुळं. आणि जी मेन लाईन आहे त्या लाईननी 3 लाईननी गाड्या आहेत,
फुल पॅक आहे। इथं आता येऊन पण बराच वेळ झाला थांबलं, गाडी हलतच नाही, एवढं जाम आहे पुढं। बराच वेळ थांबल्यानंतर आता ट्रॉफिक थोडीशी मोकळी झाली, कारण साईडने आल्यामुळं पटकन मध्ये शिरता आलं, नाही तर अजूनही 1 तास गाडी हल्ली नसते तिथून। त्या टेम्पोमध्ये पहा छोटा हत्ती आहे, एवढे पोर भरलेले का त्या टेम्पोमध्ये, काही लोंब कळलेले आहे पाठीमाग। हे धोकादायक आहे, त्यांच्या पाठी हा मोटरसायकलवाला आहे, त्यांच्याच सोबत असेल बहुतेक तो, एकही सोयीना बसलेला नाही, सगळे उभे फुल भरलेले आहे टेम्पो। याच्यात दिवसभर दिवसातून 2-3 वेळेस तर जाम होतोच होतो हा रस्ता। चालू टेम्पोतून उतरतोय, पाय बी घसरला तर काय करायचं मागच्या गाडीवाल्यांनी, सगळे चालू टेम्पोतून उतरतोय, एकदम चुकीचं काम आहे, असं नाही करायला पाहिजे। त्याच्यामुळे त्यांना तर आहेच आहे धोका, पण मग ते दुसऱ्यालाही प्रॉब्लेम होतो, त्याच्यासाठी मी गाडी ना एकदम मागं लावून धरली। त्यांचा भरोसा नाही कधी उडी मारतील तर टेम्पोतून, उडी मारली पाय बी घसरला तर डायरेक्ट डांबरीवर झापटणार आहे। आपल्याला इथे भेळ घ्यायची, इथे भेळीची क्वालिटी खूप चांगली आहे, नेहमी आलो की आम्ही इथं भेळ घेत राहतो। इथं वल्ली भेळ, आंबट भेळ, मटकी भेळ, सगळ्या प्रकारचे भेळ भेटतात। स्पेशल दुकान आहे, छोटे छोटे दुकान आहे, मग भेळीची क्वालिटी खूप सुंदर आहे। इथे भेळ घ्यायला थांबतो आता पटकन, गर्दी तर खूप जास्त आहे। आता ती लाईन पूर्ण पॅक झाली, ही लाईन चालू झाली, ती साईडची पूर्ण पॅक झाली, आता भेळ तर घ्यायचीच आहे, त्यामुळे थांबावंच लागेल। पटकन भेळ घेऊ आणि निघू इथून, परत जर गाडी अडकली तर निघणार नाही। 4:45 वाजले, 15 मिनटं बाकी आहे फक्त। पुढं काही ट्रॉफिक नाही राहणार, कारण आपल्याला तर थोडंसं पुढं गेलं की तिथून लगेच लेफ्टला टर्न घ्यायचा आहे लोणीला जायला, मेन हायवे सोडून जाणार आपण। इथे हे सगळे भेळीचे दुकान आहे का समोर, दाखवतो मी गाडीतूनच, सगळे भेळीचे दुकान। शंभू वाट पाहतोय, त्याला वल्ली भेळ खायची, त्याला 1 प्लेट घेतली, आम्हाला तर काय आता नाश्ता केलेला आहे, आम्हाला आता हॉस्टेलमध्ये आलो, मुलीला सोडलं हॉस्टेलमध्ये, त्याचे जवळपास 6 वाजले, आता निघालो आम्ही घरी जायला। थोडंसं लेट झालं मला 15-20 मिनटं, पण मग काय हरकत नाही, थोडंफार मागं पुढं होतंच, एवढं राईट टाईम तर काही येणं शक्य नव्हतं, ट्रॉफिक जास्त होतं तिथं। आता तिला सोडवलं आणि निघालो आम्ही आता घरी। तिथून डायरेक्ट घरी जायचं, आता काही कुठं थांबायचं नाही। भरपूर फिरलो आज, पूर्ण दिवस फिरण्यातच गेला आज, निवांत असल्यामुळे आज सगळं असं व्यवस्थित झालं, काही गडबड नव्हती। हॉटेल जर चालू असलं तर मग मला सुट्टी नाही राहत, आणि जरी आलोच तर मग परत जाण्याची गडबड राहते, सुट्टी असलं की मग आरामात काम राहतं। तर मित्रांनो, भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी।